बाळूमामा तुला म्हणतात. माझी ही कथा ऐकणारा मनुष्य कधीही गरिबीत संकटात राहणार नाही आणि त्यांचे मोठे पाप मी स्वतः दूर करेन. अखंड माझा कृपा आशीर्वाद मरेपर्यंत तुझ्या कुटुंबावर राहील. बाळूमामाची ही कथा तुला त्रास देणारे कितीही मोठे शत्रू, तुला सतवणाऱ्या गोष्टी, तुझ्या पाठी लागलेली पनवती, साडेसाती, वाईट शक्ती, करणीबाधा, भूतबाधा येत्या 2 मिनिटात पळवून लावेल. त्यामुळे ही कथा दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐकून बघ. या क्षणी बाळूमामांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आजची कथा लाईक करून कमेंट बॉक्समध्ये बाळूमामाच्या नावानं सांग भलं टाईप करा आणि बाळूमामाच्या 2 भक्तांना ही कथा शेअर करा. बाळूमामा मोठी इच्छा पूर्ण करतील. चला तर मग या अद्भुत चमत्कार करणाऱ्या कथेला सुरुवात करूया. मन शांत ठेवा, डोळे बंद करा आणि ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा. त्या काळात गावं साधी होती. लोकांचं जीवनही साधंच होतं, पण त्यांच्या मनात देवावर अपार श्रद्धा होती. अशाच एका छोट्याशा गावात एका गरीब पण भक्तिमय कुटुंबात एक दिव्य घटना घडणार होती. घरात फार काही नव्हतं. साधी झोपडी, कमी साधन, पण मन मात्र स्वच्छ आणि भक्तीने भरलेलं. त्या घरात एका आईच्या कुशीत एक बालक जन्माला आलं. त्या क्षणी कोणालाही कल्पना नव्हती की हे बालक पुढे हजारो लोकांच्या जीवनात प्रकाश आणणार आहे. त्या बालकाचं नाव होतं बाळूमामा. जन्माच्या क्षणापासूनच त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता दिसत होती. डोळ्यात एक निरागस तेज होतं. जणू काही देवानेच त्यांना एका विशेष कार्यासाठी या पृथ्वीवर पाठवलं होतं. लहानपणापासूनच बाळूमामा इतर मुलांसारखे नव्हते. गावातील मुलं दिवसभर खेळण्यात रमायची, धावपळ करायची, पण बाळूमामा मात्र शांतपणे एका ठिकाणी बसून राहायचे. कधी आकाशाकडे पाहत, कधी डोळे मिटून काहीतरी विचार करत. आई त्यांना अनेकदा विचारायची, बाळा तू का असा शांत बसतोस? तेव्हा बाळूमामा फक्त हलकंसं हसून म्हणायचे, आई मला असंच बरं वाटतं. त्या छोट्याशा वयातही त्यांच्या बोलण्यात एक वेगळंच गूढपण जाणवत होतं. आईच्या मनात कधी कधी काळजी यायची, पण त्याच वेळी तिला जाणवायचं की तिचं मूल काहीतरी खास आहे. घरची परिस्थिती खूप कठीण होती. रोजचं अन्न मिळणंही कधी कधी कठीण व्हायचं. आई वडील दिवसभर मेहनत करायचे, पण तरीही घरात नेहमीच तुटवडा असायचा. अशा परिस्थितीतही बाळूमामा कधीही तक्रार करत नव्हते. उलट ते जे काही मिळेल त्यात समाधान मानायचे. एकदा घरात अन्न नव्हतं. आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तेव्हा लहान बाळूमामा शांतपणे तिच्या जवळ बसले आणि म्हणाले, आई काळजी करू नकोस, देव आहे ना आपल्याबरोबर. त्या निरागस शब्दांनी आईच्या मनाला एक वेगळीच शांतता मिळाली. त्या दिवशी तिला पहिल्यांदा जाणवलं की तिच्या मुलाच्या शब्दात एक वेगळीच शक्ती आहे. हळूहळू गावातील लोकांचं लक्ष बाळूमामांकडे जाऊ लागलं. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात आणि शांत स्वभावात काहीतरी वेगळं आहे हे लोकांना जाणवू लागलं. ते कधीच कोणाशी वाईट बोलत नसत, नेहमी प्रेमाने वागायचे आणि जिथे कुणाला दुःख दिसेल तिथे ते आपोआप जाऊन बसायचे. एकदा गावातील वृद्ध माणूस खूप दुःखी होता. त्याच्याकडे काहीच उरलं नव्हतं. बाळूमामा त्याच्याजवळ गेले, त्याच्या बाजूला शांतपणे बसले आणि म्हणाले, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. त्या एका वाक्याने त्या वृद्धाच्या मनात आशेचा किरण जागा झाला. लोकांना समजू लागलं की या छोट्या मुलाच्या उपस्थितीतच एक वेगळीच शांतता आहे. असं म्हणतात
की काही व्यक्ती जन्मताच विशेष असतात. त्यांना कोणतीही शिकवण द्यावी लागत नाही, कारण त्यांच्या आत एक दिव्य प्रकाश असतो. बाळूमामा हे त्याच प्रकारचे होते. त्यांना देवावर विश्वास ठेवायला कुणी शिकवलं नव्हतं, पण तरीही त्यांचं मन देवाकडेच झुकलेलं असायचं. ते अनेकदा एकटे बसून पुटपुटत असायचे, जणू काही देवाशीच संवाद साधत आहेत. त्या वयातही त्यांचं मन संसारापेक्षा भक्तीत जास्त रमलेलं होतं. काळ जसा जसा पुढे सरकत गेला तसं तसं बाळूमामांचं वेगळेपण अधिक स्पष्ट होत गेलं. गावातील लोक त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. काहीजण त्यांना साधं मूल समजत होते, तर काहीजण त्यांच्या आत दडलेल्या शक्तीची जाणीव करू लागले होते. पण बाळूमामा मात्र त्या साधेपणाने जगत होते. त्यांना ना प्रसिद्धीची इच्छा होती, ना कुठलाही अहंकार. ते फक्त आपल्या मार्गाने चालत होते, शांतपणे, भक्तीने आणि लोकांच्या मनात आशा निर्माण करत. पण ही फक्त सुरुवात होती. अजून त्यांच्या आयुष्यात अनेक मोठे प्रसंग घडणार होते. अशी एक वेळ येणार होती जेव्हा बाळूमामा आपल्या घराच्या मर्यादेपलीकडे जाऊन एक वेगळाच मार्ग स्वीकारणार होते. आणि त्या मार्गावर त्यांना भेटणार होती एक अशी शक्ती जी त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणार होती. काळ हळूहळू पुढे सरकत गेला. बाळूमामा थोडे मोठे होत गेले, पण त्यांच्या स्वभावात काहीही बदल नव्हता. उलट त्यांच्या शांततेत अजून गूढपणा वाढत होता. गावातील इतर मुलं जशी संसाराच्या गोष्टींमध्ये रमू लागली, तसं बाळूमामांचं मन मात्र या सगळ्यापासून दूर जात होतं. त्यांना खेळ, हसणं, गप्पा या गोष्टींमध्ये रस नव्हता. त्यांचं मन सतत कुठेतरी वेगळ्याच दिशेने ओढ घेत होतं. जणू काही त्यांना कुठेतरी जायचं आहे, काहीतरी शोधायचं आहे, पण ते काय आहे हे त्यांनाही पूर्णपणे समजत नव्हतं. ते अनेकदा गावाच्या बाहेर जाऊन एखाद्या झाडाखाली बसायचे. तासनतास शांतपणे डोळे मिटून कोणाशीही न बोलता त्या अवस्थेत ते इतके तल्लीन व्हायचे की त्यांना आजूबाजूचं काहीही भान राहत नव्हतं. काही लोकांना हे विचित्र वाटायचं, काहींना आश्चर्य वाटायचं, पण काही वृद्ध लोक हळूच म्हणायचे, हा मुलगा साधा नाही. त्यांच्या शब्दात एक आदर असायचा. घरच्यांना मात्र काळजी वाटू लागली होती. आईला तिच्या मुलाचं हे बदलतं रूप पाहून अस्वस्थ वाटायचं. एक दिवस ती प्रेमाने त्यांच्याजवळ बसली आणि म्हणाली, बाळा, नेहमी तू असाच एकटा का बसतोस? तुला काही त्रास होतोय का? बाळूमामा शांतपणे तिच्याकडे पाहत राहिले आणि मग हळू आवाजात म्हणाले, आई, मला आतून एक आवाज येतो. मला देवाजवळ जायचं आहे. त्या शब्दांनी आई थोडा वेळ स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं, कारण तिला जाणवत होतं की तिचं मूल आता हळूहळू या जगापासून दूर जात आहे. पण त्यावेळीही तिने त्याला अडवलं नाही, फक्त मनात देवाला प्रार्थना केली. बाळूमामांच्या मनातली ही ओढ दिवसेंदिवस वाढतच होती. त्यांना आता घर, गाव, लोक या सगळ्यापेक्षा एक वेगळीच शक्ती जवळची वाटू लागली होती. ते स्वतःशीच काहीतरी बोलायचे, देवाचं नाव घेत राहायचे. अनेकदा ते इतके तल्लीन व्हायचे की त्यांना भूक, तहान यांचंही भान राहत नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता दिसू लागली होती. जणू काही त्यांना आतून एक वेगळंच जग अनुभवायला मिळत होतं. एक दिवस असा आला ज्याने त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवला. त्या दिवशी ते नेहमीप्रमाणे गावाबाहेर गेले होते. वातावरण खूप शांत होतं. वाऱ्याची हलकी झुळूक वाहत होती. बाळूमामा एका झाडाखाली बसले होते आणि डोळे मिटून ध्यान करत होते. काही वेळानंतर त्यांना असं जाणवलं की त्यांच्या आसपास काहीतरी वेगळं घडत आहे. एक अदृश्य शक्ती त्यांना वेढून टाकत आहे. त्यांच्या मनात एक गूढ शांतता पसरली आणि त्या क्षणी त्यांना आतून एक स्पष्ट जाणीव झाली
की त्यांचा मार्ग आता वेगळा आहे. त्या दिवसानंतर बाळूमामा पूर्णपणे बदलले. त्यांच्या वागण्यात अजूनच स्थिरता आली. ते कमी बोलू लागले, पण जेव्हा बोलायचे तेव्हा त्यांच्या शब्दात एक वेगळीच ताकद असायची. गावातील लोक आता त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले होते. काही जण त्यांना संत म्हणू लागले होते, तर काही अजूनही त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. आईवडिलांच्या मनात मात्र एक वेगळंच युद्ध सुरू होतं. एका बाजूला त्यांना अभिमान वाटत होता की त्यांचा मुलगा इतका वेगळा आहे, पण दुसऱ्या बाजूला त्यांना भीतीही वाटत होती की तो त्यांच्यापासून दूर जाईल. एक दिवस बाळूमामा शांतपणे त्यांच्यासमोर बसले आणि म्हणाले, मला आता माझ्या मार्गावर जायचं आहे. त्या एका वाक्याने घरात एका क्षणासाठी शांतता पसरली. आईच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिला माहीत होतं की हा निर्णय आता बदलणार नाही. त्या क्षणापासून बाळूमामांच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला. त्यांनी संसाराच्या मर्यादा ओलांडून एक आध्यात्मिक प्रवास सुरू केला. हा प्रवास सोपा नव्हता. यात त्यांना अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागणार होतं, पण त्यांच्या मनात एकच गोष्ट ठाम होती, देवावरचा विश्वास. आणि हाच विश्वास त्यांना पुढे घेऊन जाणार होता. त्यांना अशा एका मार्गावर जिथे त्यांना मिळणार होती एक महान भेट, अशी भेट जी त्यांच्या संपूर्ण आयुष्याला दिशा देणार होती. बाळूमामा म्हणतात, माझी ही कथा शेवटपर्यंत ऐकणाऱ्या भक्तावर माझी कृपा अखंड राहील. तुमचा देखील तुमच्या देवावर विश्वास असेल तर होय देवा टाईप करा आणि शेवटपर्यंत आमच्यासोबत राहा. बाळूमामांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला तो क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा ठरला. त्या दिवशी त्यांच्या मनात कोणतीही भीती नव्हती, फक्त एक शांत निर्धार होता. त्यांनी मागे वळून पाहिलं नाही, कारण त्यांना माहीत होतं की त्यांचा मार्ग आता देवाने ठरवला आहे. त्यांच्या पायात चप्पल नव्हती, हातात काहीही नव्हतं, पण मनात एक अपार श्रद्धा होती आणि हाच विश्वास त्यांना पुढे घेऊन चालला होता. ते चालत राहिले. गाव मागे पडत गेलं. ओळखीचे चेहरे दूर गेले. आता त्यांच्यासमोर फक्त एकच गोष्ट होती, अनोळखी प्रवास. दिवस उन्हात जायचे, रात्री आकाशाखाली. कधी अन्न मिळायचं, कधी उपाशी राहावं लागायचं, पण बाळूमामा कधीही तक्रार करत नव्हते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखीच शांतता होती. जणू काही त्यांना या सगळ्याची सवयच झाली होती. त्या प्रवासात त्यांना अनेक लोक भेटले. काहींनी त्यांना मदत केली, काहींनी दुर्लक्ष केलं, पण बाळूमामा प्रत्येकाकडे एकाच नजरेने पाहायचे, प्रेम आणि करुणेने. कुणी काही दिलं तर ते नम्रपणे स्वीकारायचे आणि नाही दिलं तरीही शांतपणे निघून जायचे. त्यांच्या मनात कुणाबद्दलही राग नव्हता, कारण त्यांचं मन आता पूर्णपणे भक्तीत लीन झालं होतं. असं चालत चालत एक दिवस ते एका शांत ठिकाणी पोहोचले. तिथे वातावरण खूप वेगळं होतं. जणू काही त्या जागेत एक अदृश्य शक्ती होती. बाळूमामा त्या ठिकाणी बसले आणि डोळे मिटून ध्यानात गेले. काही वेळानंतर त्यांच्या मनात एक गूढ शांतता पसरली आणि त्याच वेळी त्यांच्यासमोर एक महान व्यक्ती उभी राहिली. ते होते त्यांचे गुरु. त्या गुरूंच्या चेहऱ्यावर तेज होतं, डोळ्यात करुणा होती आणि त्यांच्या उपस्थितीतच एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. बाळूमामांनी नम्रपणे त्यांच्या चरणी वाकून नमस्कार केला. त्या क्षणी त्यांना जाणवलं की त्यांनी ज्याचा शोध घेतला होता तो आज पूर्ण झाला आहे. गुरूंनी त्यांच्याकडे पाहिलं आणि हलकंसं स्मित केलं. जणू काही त्यांना आधीपासूनच माहीत होतं की हा शिष्य त्यांच्याकडे येणार आहे. गुरूंनी त्यांना आपल्या जवळ घेतलं आणि त्यांना साधनेचा खरा मार्ग दाखवायला सुरुवात केली. त्यांनी बाळूमामांना शिकवलं, संयम,
त्याग आणि पूर्ण श्रद्धा. त्या दिवसापासूनच बाळूमामांचं जीवन पूर्णपणे बदललं. आता ते फक्त एक साधा मुलगा नव्हते, ते एक साधक झाले होते. गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली. दिवस रात्र ध्यान, जप आणि साधना. शरीर थकलं तरी मन थकत नव्हतं. अनेक वेळा त्यांना उपाशी राहावं लागायचं. झोप कमी मिळायची, पण त्यांनी कधीच हार मानली नाही. त्यांच्या मनात फक्त एकच ध्येय होतं, देवाला प्राप्त करणे. काळ जसजसा पुढे सरकत गेला तसतसं त्यांच्या साधनेचा परिणाम दिसू लागला. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज झळकू लागलं. त्यांच्या उपस्थितीत लोकांना शांतता वाटू लागली. गुरूंनाही समजलं होतं की त्यांचा शिष्य आता तयार होत आहे. एक दिवस गुरूंनी त्यांना आपल्या जवळ बोलावलं आणि शांतपणे म्हणाले, आता तू तयार आहेस. जा, लोकांच्या सेवेसाठी स्वतःला अर्पण कर. त्या शब्दांनी बाळूमामांच्या मनात एक नवी जबाबदारी निर्माण झाली. त्यांनी गुरूंना नमस्कार केला आणि त्या मार्गावर निघाले जो त्यांना हजारो लोकांच्या आयुष्यात प्रकाश बनवणार होता. त्या दिवसापासून बाळूमामा फक्त एक साधक नव्हते, ते आता लोकांसाठी एक आधार बनणार होते. त्यांच्या आयुष्यातील पुढचा टप्पा सुरू झाला होता, सेवा आणि चमत्कारांचा. गुरूंनी दिलेल्या आदेशानुसार बाळूमामा नव्या मार्गावर निघाले. आता त्यांच्या प्रत्येक पावलामागे एक उद्देश होता, लोकांची सेवा. ते पुन्हा गावोगावी फिरू लागले, पण यावेळी त्यांच्या आत एक वेगळीच स्थिरता होती. ते जिथे जातील तिथे शांतपणे बसायचे, लोकांचं ऐकायचे आणि फक्त काही साधे शब्द बोलायचे. पण त्या शब्दात एक अशी शक्ती होती जी लोकांच्या मनाला स्पर्श करून जायची. सुरुवातीला लोक त्यांच्याकडे साध्या नजरेनेच पाहत होते. एक साधा माणूस, साधं रूप, कोणताही दिखावा नाही. पण हळूहळू काही घटना घडू लागल्या ज्यामुळे लोकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं. एकदा एका छोट्या गावात ते थांबले होते. तिथे एक कुटुंब खूप मोठ्या संकटात होतं. घरात आजारपण होतं, पैसे नव्हते आणि सगळीकडे निराशा पसरली होती. त्या कुटुंबातील लोक पूर्णपणे खचले होते. बाळूमामा शांतपणे त्या घराजवळ गेले. त्यांनी काहीच विचारलं नाही, कोणतीही मोठी कृती केली नाही. फक्त त्या घराच्या उंबरठ्यावर बसले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखीच शांतता होती. काही वेळ त्यांनी डोळे मिटून बसून राहिले आणि मग हळू आवाजात म्हणाले, देवावर विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होईल. त्या कुटुंबाला सुरुवातीला हे साधं वाटलं, पण काही दिवसांनी त्यांच्या घरातील परिस्थिती हळूहळू बदलू लागली. आजार कमी होऊ लागला, अडचणी कमी होऊ लागल्या आणि त्या लोकांच्या मनात एक नवीन आशा निर्माण झाली. त्यांनी मागे वळून पाहिलं तर त्यांना आठवलं, त्या दिवशी एक शांत व्यक्ती त्यांच्या दारात बसली होती. तेच होते संत बाळूमामा. ही घटना गावात हळूहळू पसरली. लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला, हा साधा माणूस आहे तरी कोण? काही जण त्यांच्याकडे जाऊ लागले, आपले दुःख सांगू लागले आणि बाळूमामा प्रत्येकाचं शांतपणे ऐकून घेत होते. ते कुणालाही मोठमोठ्या गोष्टी सांगत नव्हतेच, फक्त साधे शब्द बोलत होते. विश्वास ठेवा, भगवंत तुमच्यासोबत नक्कीच आहे. पण त्या साध्या शब्दातच एक वेगळीच ताकद होती. लोकांना त्यांच्याजवळ बसलं की मन हलकं वाटायचं, चिंता कमी व्हायच्या. जणू काही त्यांच्या उपस्थितीतच एक शांत ऊर्जा होती. हळूहळू लोक त्यांना फक्त एक माणूस म्हणून पाहणं बंद करू लागले. त्यांच्या मनात बाळूमामांविषयी आदर निर्माण होऊ लागला. बाळूमामा मात्र यामध्ये कुठलाही बदल न करता आपल्या मार्गाने चालत होते. त्यांना ना प्रसिद्धी हवी होती, ना लोकांनी त्यांना संत मानावं असं वाटत होतं. ते फक्त आपलं काम करत होते. लोकांना धीर देणं,
त्यांना देवावर विश्वास ठेवायला शिकवणं. एकदा एक माणूस खूप रागाने त्यांच्याजवळ आला. त्यांच्या आयुष्यात खूप समस्या होत्या आणि तो पूर्णपणे निराश झाला होता. त्याने बाळूमामांना विचारलं, तुम्ही म्हणता देव आहे, मग माझं दुःख का कमी होत नाही? बाळूमामा शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिले आणि मग हळू आवाजात म्हणाले, विश्वास ठेवणं सोपं नाही, पण जो खऱ्या मनाने ठेवतो त्याचं जीवन बदलतं. त्या शब्दांनी त्या माणसाच्या मनात काहीतरी हललं. त्याचा राग कमी झाला आणि त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अशा अनेक छोट्या छोट्या घटनांमधून बाळूमामांचं नाव पसरू लागलं. लोक दूरवरून त्यांना भेटायला येऊ लागले, पण ते अजूनही तेच होते, साधे, शांत आणि विनम्र. त्यांच्या आयुष्यात आता एक नवीन अध्याय सुरू झाला होता. लोकांची सेवा, त्यांच्या दुःखात त्यांना साथ देणं. पण पुढे जे घडणार होतं ते फक्त साधी मदत नव्हती. तो एक असा प्रसंग होता ज्याने लोकांना पूर्णपणे विश्वास बसणार होता की बाळूमामा फक्त मनुष्य नाहीत, त्यांच्या आत काहीतरी दिव्य आहे. बाळूमामा आता गावोगावी फिरत होते. लोक त्यांच्याकडे येत होते, आपलं दुःख सांगत होते आणि त्यांच्या साध्या शब्दातून त्यांना धीर मिळत होता. पण अजूनही काही लोकांच्या मनात शंका होती. हा साधा मनुष्य आपलं आयुष्य खरंच बदलू शकतो का? हा प्रश्न अनेकांच्या मनात होता आणि कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ आता जवळ आली होती. एका गावात एक कुटुंब मोठ्या संकटात सापडलं होतं. त्या घरातील एक तरुण मुलगा गंभीर आजारी पडला होता. अनेक उपाय केले, वैद्य दाखवले, औषधं दिली, पण काहीही फरक पडत नव्हता. दिवसेंदिवस त्याची अवस्था खालावत चालली होती. घरातील लोक पूर्णपणे खचले होते. आशा संपत चालली होती. भक्तांनो, तुमची देखील आशा संपत चालली असेल तर थांबा. भगवंत तुमच्यासोबत आहे. तो तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाही. तुमचा देखील तुमच्या देवावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये बाळूमामाच्या नावानं सांग भलं टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. प्रेमळ भक्तांनो, त्या गावात बाळूमामा आले होते. काही लोकांनी त्या कुटुंबाला सांगितलं, तुम्ही त्या बाळूमामांकडे जा, कदाचित काहीतरी मार्ग निघेल. सुरुवातीला त्यांना विश्वास बसत नव्हता, पण शेवटी त्यांनी एक आशेचा धागा धरला आणि ते बाळूमामांकडे निघाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी बाळूमामांच्या चरणी बसून आपलं दुःख सांगितलं. आमचा मुलगा वाचणार नाही असं वाटतंय, काहीतरी करा. त्यांच्या आवाजात वेदना होती, असहाय्यता होती. बाळूमामा शांतपणे त्यांचं सगळं ऐकत होते. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखीच शांतता होती. काही क्षण ते काहीच बोलले नाहीत. मग त्यांनी हळू आवाजात सांगितलं, घाबरू नका, देवावर विश्वास ठेवा. त्यांनी त्या कुटुंबाला घेऊन त्या मुलाजवळ गेले. बाळूमामा त्याच्या शेजारी शांतपणे बसले. त्यांनी डोळे मिटले आणि काही वेळ ध्यानात लीन झाले. त्या क्षणी तिथे एक वेगळीच शांतता पसरली होती, जणू वेळ थांबली होती. थोड्या वेळानंतर त्यांनी डोळे उघडले आणि त्या मुलाच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. त्यांच्या स्पर्शात एक वेगळीच करुणा होती. त्यांनी काहीही मोठे मंत्र उच्चारले नव्हते, कोणताही दिखावा केलाही नव्हता. फक्त शांतपणे देवाचे स्मरण केले होते. काही वेळातच त्या मुलाच्या श्वासात हलकासा बदल जाणवू लागला. त्याची अवस्था हळूहळू स्थिर होऊ लागली. घरातील लोक आश्चर्याने हे सगळं पाहत होते. त्यांना विश्वास बसत नव्हता की काही क्षणांपूर्वी जी अवस्था गंभीर होती ती आता हळूहळू सुधारत आहे. काही दिवसात तो मुलगा पूर्णपणे बरा झाला. त्या कुटुंबाच्या आनंदाला पारावारच उरला नाही.
त्यांनी बाळूमामांना देवासारखं मानायला सुरुवात केली. ही बातमी संपूर्ण गावात पसरली. लोकांच्या मनात आता शंका उरली नव्हती. त्यांना खात्री झाली होती, बाळूमामा फक्त एक साधा माणूस नाहीत. त्या दिवसापासून लोक दूरवरून त्यांना भेटायला येऊ लागले, आपापल्या समस्या घेऊन आशेने. आणि बाळूमामा प्रत्येकाला शांतपणे भेटत होते. त्यांना ना स्वतःची महती सांगायची होती, ना त्यांच्यात कुठलाही अभिमान होता. ते फक्त एकच सांगत होते, सगळं काही देवाच्या इच्छेने होईल. त्यांच्या साधेपणामुळेच लोक त्यांच्याकडे अधिक आकर्षित होत होते. त्यांनी कधीही स्वतःला मोठं दाखवलं नाही. त्यांनी कधीही मी केलं असं म्हटलं नाही. ते नेहमी म्हणायचे, देव करतो, आपण फक्त निमित्त आहोत. हळूहळू बाळूमामांचं नाव गावोगावी पोचलं. लोक त्यांच्या दर्शनासाठी आतुर झाले. पण त्यांच्यासाठी हे सगळं महत्त्वाचं नव्हतं. त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणं, त्यांना देवाशी जोडणं. पण हा तर फक्त सुरुवातीचा काळ होता. पुढे अजून असे प्रसंग येणार होते जे लोकांच्या मनात कायमचे कोरले जाणार होते. असे प्रसंग जे दाखवणार होते की बाळूमामांच्या आयुष्यातील खरा उद्देश काय आहे. प्रेमळ भक्तांनो, जर तुम्ही ही बाळूमामांची कथा शेवटपर्यंत ऐकत राहिलात तर तुमच्या आयुष्यातील कितीही मोठ्या संकटांचा नाश होऊ शकतो. पहिल्या मोठ्या अनुभवाने लोकांच्या मनात बाळूमामांविषयी एक अढळ विश्वास निर्माण झाला होता. आता ते जिथे जातील तिथे लोक आधीच त्यांच्या वाटेकडे पाहत असायचे. गावाच्या सीमेवरच काही जण त्यांची वाट बघत उभे असायचे. त्यांच्या येण्याने जणू काही एक आशेचा किरण त्या गावात येत होता. पण बाळूमामा मात्र अजूनही तेच होते, साधे, शांत आणि पूर्ण निरअहंकारी. ते कोणत्याही एका ठिकाणी जास्त वेळ थांबतच नव्हते, कारण त्यांना माहीत होतं की अजूनही अनेक लोक आहेत जे दुःखात आहेत, जे निराशेत आहेत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं हेच त्यांचं खरं काम आहे. ते चालत राहायचे, कधी डोंगरातून, कधी जंगलातून, कधी लांबच्या गावांमध्ये, आणि त्यांचा प्रवास कधीही थांबत नव्हता. आता त्यांच्या आजूबाजूला काही भक्तही जमा होऊ लागले होते. काही जण त्यांच्यासोबत चालत, काही जण त्यांच्या सेवेत राहत. पण बाळूमामा त्यांना नेहमी एकच गोष्ट सांगायचे, माझ्या मागे येऊ नका, देवाच्या मार्गावर चला. त्यांना स्वतःची भक्ती नको होती. त्यांना लोकांनी देवावर विश्वास ठेवावा असं वाटत होतं. एकदा ते एका दुष्काळग्रस्त गावात पोहोचले. तिथे पाण्याची खूप मोठी समस्या होती. विहिरी कोरड्या पडल्या होत्या, शेतं वाळून गेली होती. गावातील लोक हतबल झाले होते. त्यांच्याकडे कुठलाही उपाय उरला नव्हता. त्यांनी बाळूमामांना पाहिलं आणि त्यांच्या मनात एकच आशा निर्माण झाली. गावकऱ्यांनी त्यांना विनंती केली, काहीतरी करा, आमचं जीवन वाचवा. बाळूमामा शांतपणे सगळं ऐकत होते. त्यांनी काहीही मोठं आश्वासन दिलं नाही, फक्त म्हणाले, देवावर विश्वास ठेवा. त्यांनी त्या गावात काहीतरी वेगळं ध्यान केलं आणि मग शांतपणे पुढे निघाले. लोक थोडे निराश झाले. त्यांना वाटलं की काहीच घडलं नाही. पण काही दिवसांनी अचानक आकाशात ढग जमू लागले आणि पाऊस सुरू झाला. हळूहळू तो पाऊस जोरजोरात पडू लागला. कोरड्या जमिनीला जीवन मिळालं. विहिरी भरू लागल्या. शेतं पुन्हा हिरवीगार झाली. गावात आनंदाची लाट पसरली. त्या गावातील लोकांना समजलं, बाळूमामांनी काहीही मोठं दाखवलं नाही, पण त्यांच्या शांत साधनेतूनच देवाने उत्तर दिलं. त्या दिवसानंतर त्या गावातील प्रत्येक माणूस त्यांच्या नावाने कृतज्ञ झाला. अशा अनेक घटना घडू लागल्या. कुणाचं दुःख कमी झालं, कुणाला मार्ग मिळाला, कुणाच्या जीवनात आशा निर्माण झाली आणि हळूहळू बाळूमामांचं नाव एक संत म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
पण त्यांना हे काहीच महत्त्वाचं वाटत नव्हतं. ते अजूनही जमिनीवर बसणारे, साधं अन्न खाणारे, मेंढ्यांवर प्रेम करणारे आणि साधं जीवन जगणारे बाळूमामाच होते. एकदा त्यांच्या काही भक्तांनी त्यांना विचारलं, तुमच्यात इतकी शक्ती आहे, मग तुम्ही स्वतःसाठी काही का करत नाही? बाळूमामा हलकसं हसले आणि म्हणाले, जो स्वतःसाठी जगतो तो कधीही समाधानी होत नाही, पण जो इतरांसाठी जगतो त्याला खऱ्या अर्थाने शांती मिळते. त्या शब्दांनी त्यांच्या भक्तांच्या मनात एक खोल परिणाम झाला. त्यांना समजलं की बाळूमामा फक्त चमत्कार करणारे संत नाहीत, ते जीवन कसं जगावं हे शिकवणारे मार्गदर्शक आहेत. आता त्यांच्या आयुष्यात एक नवीन टप्पा सुरू झाला होता. लोकांची संख्या वाढत होती, त्यांचा प्रभाव वाढत होता, पण त्याचबरोबर काही लोक असेही होते ज्यांना हे सगळं पटत नव्हतं. त्यांना त्यांच्याबद्दल शंका होत होती आणि पुढे जे घडणार होतं ते त्या शंका घेणाऱ्यांसाठी एक मोठं उत्तर ठरणार होतं. बाळूमामांचं नाव आता दूर दूरपर्यंत पोहोचलं होतं. गावोगावी लोक त्यांच्याबद्दल बोलू लागले होते. अनेकांसाठी ते आशेचा किरण बनले होते. पण जिथे प्रकाश असतो तिथे काही जणांना तो त्रासदायकही वाटतो. तसंच इथेही झालं. काही लोकांना बाळूमामांची वाढती कीर्ती पटत नव्हती. त्यांच्या मनात शंका होती. काहींच्या मनात मत्सरही होता. त्या लोकांनी ठरवलं, हा माणूस खरंच संत आहे का की लोकांना फसवत आहे? याचा शोध घ्यायचाच. त्यांनी बाळूमामांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. एक दिवस बाळूमामा एका गावात बसले होते. काही भक्त त्यांच्याजवळ बसून शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत होते. तेवढ्यात काही लोक तिथे आले. त्यांच्या चेहऱ्यावर आदर नव्हता, तर एक प्रकारचा कडवटपणा आणि संशय दिसत होता. त्यांनी थेट बाळूमामांसमोर प्रश्न मांडला. लोक म्हणतात तुम्ही मोठे संत आहात, मग आम्हाला काही दाखवा, एखादा चमत्कार करून दाखवा. त्या शब्दात एक प्रकारची आव्हानाची भावना होती. आजूबाजूचे भक्त थोडे अस्वस्थ झाले, पण बाळूमामा मात्र पूर्णपणे शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर किंचितही बदल झाला नाही. त्यांनी त्या लोकांकडे प्रेमाने पाहिलं आणि हळुवार आवाजात म्हणाले, चमत्कार दाखवण्यासाठी नसतात, ते देवाच्या इच्छेने घडतात. पण त्या लोकांना हे उत्तर मान्य नव्हतं. त्यांनी पुन्हा आग्रह केला, जर तुमच्यात शक्ती असेल तर काहीतरी सिद्ध करून दाखवा. त्या क्षणी तिथे एक तणाव निर्माण झाला. सगळे लोक बाळूमामांकडे पाहत होते, पण बाळूमामा काहीही न बोलता शांत बसले. काही क्षण गेले आणि मग त्यांनी फक्त डोळे मिटले, जणू ते त्या परिस्थितीतून पूर्णपणे दूर गेले होते. तेवढ्यात तिथे एक वृद्ध मनुष्य आला. तो खूप अशक्त दिसत होता. त्याला चालताही येत नव्हतं. त्याला पाहून त्या विरोध करणाऱ्या लोकांनी हसतच म्हटलं, चला याला बरं करून दाखवा. सगळ्यांचं लक्ष आता त्या वृद्ध माणसाकडे होतं. बाळूमामा हळुवार उठले. ते त्या वृद्धाजवळ गेले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखीच करुणा होती. त्यांनी काहीही न बोलता त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि शांतपणे देवाचं स्मरण केलं. त्या क्षणी काहीही मोठं घडलं नाही, पण त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर एक हलकासा बदल दिसू लागला. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. काही वेळातच तो थोडा सरळ उभा राहिला आणि हळूहळू चालायला लागला. हे पाहून सगळे थक्क झाले. विशेषतः जे लोक बाळूमामांना आव्हान देत होते ते पूर्णपणे शांत झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचा अहंकार नाहीसा झाला. त्यांनी बाळूमामांकडे पाहिलं, पण यावेळी त्यांच्या नजरेत शंका नव्हती, तर आदर होता. ते हळूहळू त्यांच्या जवळ आले आणि नम्रपणे म्हणाले, बाळूमामा, आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला ओळखलं नाही. बाळूमामा हलकसं हसले आणि म्हणाले, माफ करण्यासारखं काहीही नाही, प्रत्येकाला समजायला वेळ लागतो. त्या दिवसानंतर
त्या लोकांच्या मनातला सगळा विरोध संपला. त्यांनीही बाळूमामांच्या नावानं सांग भलं असं म्हणायला सुरुवात केली आणि त्यांच्या उपदेशानुसार त्या मार्गावर चालायला सुरुवात केली. भक्तांनो, या कथेने तुमच्या मनावर थोडा जरी प्रभाव टाकला असेल तर प्रेमाने लिहा, बाळूमामा माझ्यावर, माझ्या कुटुंबावर कृपा करा. भक्तांनो, ही घटना दूर दूरपर्यंत पसरली. आता लोकांना खात्री झाली होती की बाळूमामा फक्त साधे संत नाहीत, त्यांच्या आत एक दिव्य शक्ती आहे. पण त्याचवेळी लोकांना हे देखील समजलं की ते कधीही त्या शक्तीचा दिखावा करत नाहीत. भक्तांनो, बाळूमामा मात्र अजूनही तेच होते, साधे, शांत आणि पूर्णपणे देवावर अवलंबून. ना त्यांना विरोधाचा राग होता, ना प्रशंसेचा आनंद. ते फक्त आपल्या मार्गाने चालत होते. पण पुढे त्यांच्या आयुष्यात असा एक प्रसंग येणार होता जो त्यांच्या भक्तांसाठी एक मोठी शिकवण ठरणार होता. एक असा प्रसंग जो दाखवणार होता खऱ्या भक्तीची खरी परीक्षा काय असते. बाळूमामांच्या आजूबाजूला खूप मोठा भक्तवर्ग तयार झाला होता. लोक दूरदूरवरून त्यांना भेटायला येत होते. काही जण फक्त दर्शनासाठी, काही जण आपल्या दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी, तर काही जण त्यांच्या सहवासात राहण्यासाठी. पण या सगळ्यात एक गोष्ट हळूहळू बदलत होती. काही भक्त बाळूमामांवरच जास्त अवलंबून होऊ लागले होते. त्यांना वाटू लागलं होतं की बाळूमामा आहेत म्हणजे आपलं सगळं ठीक होणार. देवावर विश्वास ठेवण्याऐवजी ते बाळूमामांवरच अवलंबून राहू लागले आणि हीच गोष्ट बाळूमामांना आतून जाणवत होती. एक दिवस त्यांनी ठरवलं, आता आपल्या भक्तांना खरी भक्ती काय आहे हे समजावून सांगायची वेळ आली आहे. त्या दिवशी अनेक भक्त त्यांच्या सभोवताली बसले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर अपेक्षा होती. पण बाळूमामा त्या दिवशी काहीसे वेगळे वाटत होते. त्यांनी सगळ्यांकडे शांतपणे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, आजपासून मी काही दिवस इथून दूर जाणार आहे. हे ऐकताच सगळे भक्त घाबरले. काहींच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी विचारलं, मामा तुम्ही निघून गेलात तर आम्ही काय करू? आमच्या समस्या कोण सोडवणार? बाळूमामा शांतपणे हसले आणि म्हणाले, मी नाही, देव आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा. पण हे शब्द ऐकणं सोपं नव्हतं, स्वीकारणं कठीण होतं. काही भक्त खचले. काही जण म्हणू लागले, आम्ही तुमच्याशिवाय राहू शकत नाही. बाळूमामा काहीच बोलले नाहीत. त्यांनी फक्त सगळ्यांकडे एक प्रेमळ नजर टाकली आणि दुसऱ्या दिवशी शांतपणे त्या ठिकाणाहून निघून गेले. आता खरी परीक्षा सुरू झाली. पहिले काही दिवस भक्त खूप अस्वस्थ झाले. त्यांना काहीच कळत नव्हतं. ते एकमेकांकडे पाहत होते. आता काय करायचं हा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. हळूहळू काही भक्तांनी देवाचं नामस्मरण सुरू केलं. काही जण एकत्र बसून प्रार्थना करू लागले. त्यांनी बाळूमामांनी सांगितलेले शब्द आठवले, देवावर विश्वास ठेवा. असेच दिवस निघून गेले आणि हळूहळू त्यांना जाणवू लागलं की त्यांच्या मनातली भीती कमी होत आहे. त्यांना आतून एक वेगळीच शांतता मिळत आहे. काहींच्या समस्या हळूहळू सुटू लागल्या. त्यांना समजायला लागलं, बाळूमामा आपल्याला सोडून गेले नाहीत. त्यांनी आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी हा मार्ग दाखवला आहे. काही दिवसानंतर एक दिवस अचानक बाळूमामा पुन्हा त्या ठिकाणी आले. भक्तांनी त्यांना पाहिलं आणि त्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही. ते धावत धावत त्यांच्याजवळ गेले. त्यांच्या चरणांशी नतमस्तक झाले. पण यावेळी काहीतरी वेगळं होतं. आता त्यांच्या डोळ्यात फक्त अपेक्षा नव्हती, तर एक विश्वास होता, देवावरचा विश्वास. बाळूमामांनी सगळ्यांकडे पाहिलं आणि हलकसं हसले. त्यांना समजलं होतं की त्यांची परीक्षा यशस्वी झाली आहे. ते म्हणाले, खरी भक्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीवर अवलंबून राहणं नाही, तर देवावर पूर्णपणे विश्वास ठेवणं आहे. मी फक्त एक मार्ग आहे, अंतिम सत्य देव आहे. त्या शब्दांनी भक्तांच्या मनात
एक खोल बदल झाला. त्यांना समजलं की बाळूमामा त्यांना स्वतःकडे नाही तर देवाकडे नेत आहेत. त्या दिवसापासून त्यांच्या भक्तीत एक वेगळीच स्थिरता आली. आता ते फक्त चमत्कार पाहण्यासाठी येत नव्हते, तर ते आत्मशांती आणि देवाशी नातं जोडण्यासाठी येत होते. पण पुढे अजून एक मोठा प्रसंग येणार होता. एक असा प्रसंग जो बाळूमामांच्या जीवनातील सर्वात मोठ्या शिकवणुकींपैकी एक ठरणार होता. बाळूमामांच्या जीवनात आता एक वेगळीच स्थिरता आली होती. त्यांच्या प्रत्येक कृतीतून एक खोल अर्थ दिसत होता. ते जिथे जातील तिथे लोकांना फक्त चमत्कार नाही तर जीवन जगण्याची खरी दिशा मिळत होती. त्यांच्या सहवासात लोकांना समजत होतं की दुःख टाळणं शक्य नाही, पण त्याला सामोरं जाण्याची ताकद मिळू शकते. एक दिवस ते एका लहानशा गावात आले. तिथे वातावरण खूपच गंभीर होतं. गावात एक गरीब कुटुंब होतं ज्यांच्यावर मोठं संकट आलं होतं. त्या कुटुंबाचा कर्ता पुरुष अचानक निधन पावला होता. घरात लहान मुलं, वृद्ध आई वडील आणि एक असहाय्य स्त्री. संपूर्ण घरावर दुःखाचं सावट पसरलं होतं. गावातील लोक त्या कुटुंबाला मदत करत होते, पण त्यांचं दुःख इतकं मोठं होतं की कुणाच्याही शब्दांनी त्यांना धीर मिळत नव्हता. तेव्हा कुणीतरी बाळूमामांना बोलावलं. बाळूमामा त्या घरात गेले. त्यांनी काहीही बोलण्याची घाई केली नाही. त्यांनी त्या कुटुंबाच्या वेदनेला शांतपणे अनुभवायला सुरुवात केली. त्या स्त्रीच्या डोळ्यात अश्रू होते. मुलं घाबरलेली होती आणि सगळीकडे एक वेदनादायक शांतता होती. बाळूमामा त्या मृत व्यक्तीजवळ बसले. काही क्षण त्यांनी डोळे मिटले आणि मग हळू आवाजात म्हणाले, जीवन आणि मृत्यू हे आपल्या हातात नसतं, पण एकमेकांसाठी जगणं आपल्या हातात असतं. त्या शब्दात एक वेगळीच ताकद होती. पण यावेळी त्यांनी कोणताही चमत्कार केला नाही. त्यांनी त्या व्यक्तीला जिवंत केलं नाही, कारण त्यांना माहीत होतं प्रत्येक वेळी चमत्कार घडवणं हेच उत्तर नसतं. त्याऐवजी त्यांनी त्या कुटुंबाच्या जवळ बसून त्यांना धीर दिला. त्यांनी गावातील लोकांना एकत्र केलं आणि सगळ्यांना सांगितलं, या कुटुंबाची जबाबदारी आता आपली आहे. त्या दिवसापासून त्या गावात एक वेगळीच भावना निर्माण झाली. लोकांनी एकमेकांना मदत करायला सुरुवात केली. त्या कुटुंबाला एकटं वाटणं बंद झालं. हळूहळू त्यांचं जीवन पुन्हा उभं राहायला लागलं. ही घटना खूप महत्त्वाची होती, कारण यामध्ये बाळूमामांनी दाखवलं की खरा चमत्कार म्हणजे माणसांच्या मनात करुणा निर्माण करणं. एकदा त्यांच्या एका भक्ताने त्यांना विचारलं, तुम्ही त्या माणसाला जिवंत का केलं नाही? बाळूमामा शांतपणे म्हणाले, जर प्रत्येक दुःख मी दूर केलं तर लोकांना स्वतःच्या शक्तीची जाणीव कशी होईल? देव आपल्याला ताकद देतो, पण ती वापरणं आपल्यावर असतं. त्या उत्तराने त्या भक्ताला एक खोल अर्थ समजला. बाळूमामांच्या जीवनातला हा प्रसंग एक मोठी शिकवण बनला. लोकांना समजलं की ते फक्त चमत्कार करणारे संत नाहीत, ते जीवनाचं खरं तत्त्वज्ञान सांगणारे मार्गदर्शक आहेत. आणि त्यांच्या आयुष्यात एक वेगळीच उंची आली होती. लोक त्यांना फक्त मदतीसाठी नाही तर मार्गदर्शनासाठी शोधत होते. पण पुढे त्यांच्या आयुष्यात एक असा टप्पा येणार होता जो प्रत्येक संतांच्या जीवनात येतो. एक असा टप्पा जिथे त्यांना आपल्या भौतिक अस्तित्वापलीकडे जाण्याची तयारी करावी लागते. बाळूमामांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा लोकांसाठी मार्गदर्शक ठरला होता. त्यांच्या सहवासात हजारो लोकांना शांतता, आधार आणि श्रद्धा मिळाली होती. पण हा काळ कधीही थांबत नाही. प्रत्येक प्रवासाला एक शेवट असतो आणि बाळूमामांनाही आता त्या अंतिम टप्प्याची जाणीव होऊ लागली होती. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही तेच तेज होतं, पण त्यांच्या शब्दात आता एक वेगळीच गूढता आली होती. ते वारंवार आपल्या भक्तांना काही गोष्टी सांगू लागले होते, ज्या आधी त्यांनी इतक्या स्पष्टपणे कधीच सांगितल्या नव्हत्या. एक दिवस त्यांनी आपल्या जवळच्या भक्तांना बोलावलं. सगळे त्यांच्या सभोवताली बसले
वातावरण शांत झालं होतं, पण त्या शांततेत एक वेगळीच भावना होती, जणू काहीतरी मोठं घडणार आहे. बाळूमामा हळूवारपणे बोलू लागले, हे शरीर कायमचं नाही. एक दिवस ते सोडावंच लागतं, पण आत्मा कधीही मरत नाही. त्यांच्या या शब्दांनी सगळ्यांच्या मनात एक मोठी वेदना निर्माण झाली, कारण त्यांना जाणवलं बाळूमामा आता काहीतरी सूचित करत आहेत. काही भक्तांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी विचारलं, तुम्ही आम्हाला सोडून जाणार का? बाळूमामा हलकसं हसले आणि म्हणाले, मी कुठेही जाणार नाही. मी नेहमीच तुमच्यासोबत असेन. माझ्यावर विश्वास ठेवा. मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. पण त्याचबरोबर देवाचं नामस्मरण करायला, देवाच्या ध्यानात राहायला विसरू नका. मी फक्त रूप बदलेन. मी तुमच्यासोबत नेहमी असेन. त्या शब्दांनी सगळे अधिक भावूक झाले, पण त्याचवेळी त्यांना एक वेगळीच शांतता जाणवली. पुढील काही दिवस बाळूमामा अधिक वेळ ध्यानात घालवू लागले. ते कमी बोलू लागले, पण जेव्हा बोलायचे तेव्हा प्रत्येक शब्दात एक खोल अर्थ असायचा. ते आपल्या भक्तांना एकच गोष्ट वारंवार सांगत होते, नेहमी सत्याच्या मार्गावर चालत राहा. कोणालाही दुःख देऊ नका आणि देवावर विश्वास ठेवा. एक दिवस सकाळी त्यांनी शांतपणे बसून ध्यान सुरू केलं. वातावरण खूपच प्रसन्न होतं. त्यांच्या आसपास काही भक्त होते. ते सगळे शांतपणे त्यांच्याकडे पाहत होते. काळ जणू थांबला होता. हळूहळू त्यांच्या श्वासाची गती मंद होत गेली. त्यांच्या चेहऱ्यावर एक गूढ स्मित होतं आणि त्या शांत अवस्थेत त्यांनी आपलं शरीर सोडलं. त्या क्षणी सगळीकडे एक गहिवरलेली शांतता पसरली. भक्तांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्या अश्रूंमध्ये दुःखाबरोबरच एक वेगळीच भावना होती, कृतज्ञता. कारण त्यांनी एका अशा संतांचा सहवास अनुभवला होता, ज्याने त्यांना जीवनाचा खरा अर्थ शिकवला होता. बाळूमामांचं भौतिक अस्तित्व संपलं, पण त्यांची शिकवण, त्यांचा मार्ग आणि त्यांचं प्रेम हे कायमचं जिवंत राहिलं. आजही लोक त्यांच्या नावाने श्रद्धा ठेवतात, त्यांच्या आठवणीतून प्रेरणा घेतात आणि त्यांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. बाळूमामा आपल्याला शिकवून गेले की खरा चमत्कार म्हणजे इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणं. खरी भक्ती म्हणजे देवावर पूर्ण विश्वास ठेवणं आणि खरा मार्ग म्हणजे सत्य, प्रेम आणि करुणेचा. त्यांचा प्रवास संपला नाही, तो आजही चालू आहे, प्रत्येक त्या व्यक्तीमध्ये जी त्यांच्या शिकवणीप्रमाणे जीवन जगते. प्रेमळ भक्तांनो, बाळूमामांचं भौतिक अस्तित्व संपलं असलं तरी त्यांच्या उपस्थितीची अनुभूती मात्र अजूनही जिवंत होती. त्यांच्या जाण्यानंतरही अनेक भक्तांना असं वाटायचं ते अजूनही आपल्यासोबत आहेत. आणि हळूहळू काही घटना अशा घडू लागल्या ज्यामुळे हा विश्वास अधिक दृढ होत गेला. एक भक्त होता, साधा गरीब माणूस. त्याचं जीवन खूप कठीण होतं. घरात अडचणी, पैशांची तंगी आणि सतत चिंता. बाळूमामांच्या जिवंतपणी तो त्यांना भेटला होता आणि त्यांच्या शब्दांनी त्याच्या मनात एक विश्वास पुन्हा निर्माण झाला. बाळूमामा गेल्यानंतरही तो दररोज त्यांच्या नावाने प्रार्थना करत राहिला. एक दिवस त्याच्या आयुष्यात भयंकर मोठं संकट आलं. त्याच्याकडे कोणताही मार्ग उरला नव्हता. तो पूर्णपणे खचला होता. त्या रात्री तो झोपला आणि त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात त्याला बाळूमामा दिसले, अगदी तसेच, शांत चेहरा, करुणेने भरलेले डोळे. त्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाले, घाबरू नकोस, सगळं ठीक होईल. तो माणूस जागा झाला. त्याच्या मनात एक वेगळीच शांतता होती. दुसऱ्या दिवशी त्याच्या आयुष्यात काही अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे त्याची समस्या हळूहळू सुटू लागली. त्याला समजलं बाळूमामा गेले नाहीत, ते अजूनही आपल्या भक्तांसोबत आहेत. अशा अनेक घटना घडू लागल्या. कुणाला स्वप्नात दर्शन, कुणाला संकटाच्या वेळी मदत, कुणाला अचानक मार्ग सापडणं.
लोक आपल्या अनुभवांबद्दल एकमेकांना सांगू लागले आणि हळूहळू बाळूमामांचं नाव अजून खूप मोठं होत गेलं. पण या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट होती. बाळूमामा कधीही स्वतःला केंद्रस्थानी ठेवत नव्हते. त्यांच्या प्रत्येक अनुभवातून एकच गोष्ट स्पष्ट होत होती: देवावर अढळ विश्वास ठेवा. एकदा काही भक्त एकत्र बसलेले होते. ते आपल्या अनुभवांबद्दल बोलत होते. त्यातील एकाने सांगितलं, मला संकटात बाळूमामांनी वाचवलं. दुसऱ्याने सांगितलं, माझ्या आयुष्यात त्यांनीच मार्ग दाखवला. तेव्हा एक वृद्ध भक्त शांतपणे म्हणाला, हो, पण त्यांनी आपल्याला नेहमी एकच शिकवलं, त्यांना नाही तर देवाला आठवा. त्या शब्दांनी सगळे काही क्षण शांत झाले, कारण त्यांना समजलं बाळूमामा स्वतःसाठी भक्ती मागतच नव्हते, ते फक्त एक मार्ग होते. हळूहळू त्यांच्या नावाने भजन, कीर्तन आणि कथा सुरू होऊ लागल्या. लोक त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊ लागले. त्यांच्या शिकवणी लोकांच्या जीवनाचा एक भाग बनू लागल्या. पण प्रत्येक ठिकाणी श्रद्धा वाढते. तिथे काही जण असेही असतात जे या सगळ्यावर विश्वास ठेवत नाहीत, जे म्हणतात हे सगळं फक्त एक योगायोग आहे. आणि पुढे असा एक प्रसंग येणार होता जिथे श्रद्धा आणि शंका पुन्हा एकदा समोरासमोर येणार होती. बाळूमामांच्या जाण्यानंतरही त्यांच्या नावाची कीर्ती दिवसेंदिवस वाढत होती. भक्त त्यांच्या अनुभवांबद्दल सांगत होते. कुणाला संकटातून मार्ग मिळत होता, कुणाला मानसिक शांती. पण या सगळ्यात काही लोक असेही होते जे या गोष्टींवर विश्वास ठेवायला तयार नव्हते. त्यांच्या मते हा सगळा फक्त एक योगायोग होता. एका गावात काही तरुण होते. ते शिक्षित होते, विचार करणारे होते, पण त्यांच्या मनात श्रद्धेपेक्षा शंका जास्त होती. ते म्हणायचे, जर बाळूमामा खरंच इतके महान असतील तर आजही काहीतरी करून दाखवावं त्यांनी. त्यांना वाटायचं की लोक फक्त भावनेत वाहून जात आहेत. त्या गावात एक भक्त होता. तो साधा होता, पण त्याचा विश्वास खूप दृढ होता. तो रोज बाळूमामांचं नाव घेत असे. त्या तरुणांनी त्याला चिडवायला सुरुवात केली. ते म्हणाले, तू म्हणतोस ना की बाळूमामा तुझ्यासोबत आहेत, मग उद्या आम्हाला काहीतरी दाखव. तो भक्त शांत होता. त्याने कोणताही वाद घातला नाही. फक्त हळू आवाजात म्हणाला, मी काहीच दाखवू शकत नाही, पण माझा विश्वास आहे. त्या रात्री त्या गावात एक विचित्र घटना घडली. अचानक एका घरात आग लागली. लोक घाबरले. सगळीकडे गोंधळ उडाला. आग खूप वेगाने पसरत होती. तेच तरुण तिथे उभे होते. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्नही केला, पण काहीच उपयोग होत नव्हता. परिस्थिती हाताबाहेर जात होती. तेव्हा त्या भक्ताने डोळे मिटले आणि मनापासून बाळूमामांचं स्मरण केलं. त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, फक्त विश्वास होता. काही वेळातच अचानक वारा बदलला. आगीचा वेग कमी होऊ लागला. लोकांना संधी मिळाली आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. मोठं नुकसान टळलं. सगळे थक्क झाले, विशेषतः ते तरुण. काही क्षण ते काहीच बोलू शकले नाहीत. त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला, हा फक्त योगायोग होता का? त्या भक्ताने काहीही मोठं सांगितलं नाही. तो फक्त शांतपणे म्हणाला, देवावर विश्वास ठेवा. त्या दिवसानंतर त्या तरुणांच्या मनात काहीतरी बदललं. ते पूर्णपणे भक्त झाले नाहीत, पण त्यांच्या शंकेत थोडीशी जागा निर्माण झाली, श्रद्धेसाठी. ही घटना गावात पसरली. लोकांनी पुन्हा एकदा अनुभव घेतला की बाळूमामांची शक्ती त्यांच्या शरीरात नव्हती, तर त्यांच्या श्रद्धेत होती. पुढे अजून एक प्रसंग येणार होता, जो दाखवणार होता खरा भक्त कोण असतो आणि त्याची परीक्षा कशी होते. बाळूमामांच्या नावाने आता अनेक लोकांच्या जीवनात बदल घडत गेले, पण प्रत्येकाला सहजपणे मार्ग मिळत नाही. काहींना कठीण परीक्षा द्यावी लागते आणि त्या परीक्षेतच खऱ्या भक्ताची ओळख होते. एका गावात एक वृद्ध महिला राहत होती. तिचं आयुष्य खूप साधं होतं. ना मोठं घर, ना पैसा, पण तिच्याकडे एक गोष्ट होती, अढळ श्रद्धा. ती रोज सकाळी उठून बाळूमामांचं नामस्मरण करायची.
त्यांच्या नावाने दिवा लावायची आणि जे काही मिळेल त्यात समाधान मानायची. गावातील लोक तिची थट्टा करायचे. तुझा बाळूमामा तुला काय देतो असं विचारायचे, पण ती फक्त हसायची आणि म्हणायची, तो मला शांती देतो, तोच माझा देव आहे. एक दिवस तिच्या आयुष्यात मोठं संकट आलं. तिचा एकुलता एक मुलगा आजारी पडला. त्याची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली होती. औषधं सुरू होती, पण काहीच फरक पडत नव्हता. गावातील लोक पुन्हा तिच्याकडे आले. ते म्हणाले, आता बघ तुझा विश्वास काय करतो. ती महिला काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिचा विश्वास डळमळीत झाला नाही. ती आपल्या मुलाच्या जवळ बसली आणि मनापासून प्रार्थना करू लागली. बाळूमामा, मला काहीच नको, पण माझ्या मुलाला वाचवा. रात्र झाली, सगळे झोपी गेले, पण ती महिला जागीच होती. तिच्या ओठांवर सतत नामस्मरण सुरू होतं आणि त्या रात्री तिला एक अनुभव आला. तिला असं वाटलं की कोणीतरी तिच्या घरात आलं आहे. तिने डोळे उघडले. तिच्यासमोर एक शांत तेजस्वी आकृती उभी होती. तिचं मन सांगत होतं, हे बाळूमामाच आहेत. त्यांनी काहीही बोलले नाही, फक्त तिच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि एक शांत नजर त्या महिलेवर टाकली. सकाळ झाली. ती महिला जागी झाली. तिला वाटलं कदाचित हे स्वप्न होतं, पण जेव्हा तिने आपल्या मुलाकडे पाहिलं तेव्हा ती थक्क झाली. त्याची अवस्था पूर्णपणे सुधारली होती. त्याचा श्वास स्थिर होता आणि काही दिवसात तो पूर्णपणे बरा झाला. त्या महिलेच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे आणि कृतज्ञतेचे होते. गावातील लोकही आश्चर्यचकित झाले. ज्यांनी तिची थट्टा केली होती ते आता तिच्यासमोर नम्र झाले. ती महिला मात्र अजूनही तशीच होती, साधी, शांत. तिने फक्त एवढंच म्हटलं, हे सगळं माझं नाही, हा विश्वासाचा परिणाम आहे. ही घटना एक मोठी शिकवण देऊन गेली की खरा भक्त तोच जो संकटातही आपला देवावरचा विश्वास सोडत नाही. पण पुढे अजून एक प्रसंग येणार होता, जो दाखवणार होता की बाळूमामा आपल्या भक्तांना कसं मार्गदर्शन करतात, जरी ते प्रत्यक्ष दिसत नसले तरीही. बाळूमामांच्या नावाने अनेकांना आधार मिळत होता, पण काही प्रसंग असे असतात जिथे माणूस पूर्णपणे एकटा पडतो. कुणीच सोबत नसतं, कुठलाही मार्ग दिसत नाही आणि अशाच वेळी खरी अनुभूती येते की अदृश्य शक्ती आपल्याला कशी साथ देते. हा एका तरुणाचा प्रसंग होता. तो कामासाठी दूर शहरात गेला होता. नवीन ठिकाण, नवीन लोक. सुरुवातीला सगळं ठीक चाललं होतं, पण हळूहळू त्याच्या आयुष्यात अडचणी वाढू लागल्या. कामात अपयश, पैशांची तंगी आणि एकटेपणा. त्याच्या मनात निराशा वाढत होती. त्याला वाटू लागलं, आता काहीच मार्ग उरला नाही. त्या तरुणाच्या घरात बाळूमामांची श्रद्धा होती. त्याच्या आईने नेहमीच त्याला सांगितलं होतं, कधीही अडचण आली तरीही बाळूमामांचं नाव घे. त्या रात्री तो पूर्णपणे खचला होता. त्याने डोळे मिटले आणि पहिल्यांदाच मनापासून प्रार्थना केली, बाळूमामा, मला काहीतरी मार्ग दाखवा. बाळूमामाच्या नावानं सांग भलं. आणि त्या रात्री त्याला एक विचित्र अनुभव आला. त्याला असं वाटलं की तो एका अंधाऱ्या रस्त्यावर चालत आहे. सगळीकडे अंधार, कुठेही प्रकाश नाही. तो घाबरलेला होता, पण अचानक दूरवर एक हलकासा प्रकाश दिसू लागला. तो त्या प्रकाशाकडे चालू लागला आणि जसजसा तो जवळ गेला तसतसं त्याला एक शांत, ओळखीचा चेहरा दिसू लागला. त्याचं मन सांगत होतं, हे माझे बाळूमामाच आहेत. आणि त्या आकृतीने काहीही बोललं नाही किंवा काहीही केलं नाही, फक्त एका हाताने दिशा दाखवली. तो तरुण त्या दिशेने चालू लागला आणि अचानक त्याची झोप उघडली. सकाळ झाली. तो विचार करत होता, हे स्वप्न होतं का? पण त्या दिवशी त्याच्या आयुष्यात काहीतरी वेगळं घडलं. त्याला अचानक एका नवीन कामाची संधी मिळाली. जिथे तो आधी गेला नव्हता तिथे जाण्याचा विचार त्याच्या मनात आला आणि तिथेच त्याला योग्य मार्ग मिळाला. हळूहळू त्याच्या अडचणी कमी होऊ लागल्या. त्याचं आयुष्य पुन्हा मार्गावर येऊ लागलं.
त्याला समजलं की तो एकटा नव्हता. कुणीतरी अदृश्यपणे त्याला मार्ग दाखवत होतं. काही महिन्यांनी तो आपल्या गावात परत आला. त्याने आपल्या आईला सगळं सांगितलं. त्याच्या डोळ्यात कृतज्ञता होती. त्याची आई शांतपणे हसली आणि म्हणाली, मी सांगितलं होतं ना, विश्वास ठेव. ही घटना एक मोठा संदेश देऊन गेली की कधीकधी उत्तर आपल्याला थेट दिसत नाही, पण योग्य वेळी योग्य दिशा मिळते आणि तेच खरं मार्गदर्शन असतं. पण पुढे अजून एक प्रसंग येणार होता, जो दाखवणार होता की बाळूमामांच्या नावाने लोक एकत्र कसे येतात आणि एकमेकांसाठी कसे उभे राहतात. बाळूमामांच्या नावाने फक्त वैयक्तिक अनुभवच घडत नव्हते, तर लोक एकत्र येऊन एक वेगळीच शक्ती निर्माण करत होते. त्यांच्या शिकवणुकीचा खरा अर्थ आता लोकांच्या वागण्यात दिसू लागला होता. एका गावात दरवर्षी बाळूमामांच्या नावाने एक छोटा कार्यक्रम आयोजित केला जायचा. भजन, कीर्तन आणि नामस्मरण. सुरुवातीला हा कार्यक्रम खूप लहान होता. काही मोजके लोक यायचे, पण हळूहळू त्या कार्यक्रमाचं स्वरूप बदलू लागलं. एक वर्ष त्या गावात मोठं संकट आलं. पिकं नष्ट झाली होती. अनेक कुटुंब आर्थिक अडचणीत सापडली होती. लोकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. अशा परिस्थितीमध्ये देखील काही भक्तांनी ठरवलं, आपण यंदाही बाळूमामांचा कार्यक्रम नक्कीच करू. काही लोकांनी विरोध केला, आता कार्यक्रम करण्याची वेळ नाही, आधी आपली समस्या सोडवा. पण भक्तांनी शांतपणे उत्तर दिलं, हीच तर खरी वेळ आहे जेव्हा आपण एकत्र येऊन देवाचं स्मरण करायला हवं. कार्यक्रमाची सुरुवात सुरू झाली. कुणाकडेही जास्त पैसे नव्हते, पण प्रत्येकाने आपल्या परीने काहीतरी योगदान दिलं. कुणी अन्न दिलं, कुणी वेळ दिला, कुणी श्रम दिले. त्या दिवशी सगळं गाव एकत्र आलं. वातावरणात एक वेगळीच ऊर्जा होती. भजन सुरू झालं, नामस्मरण सुरू झालं. लोक आपलं दुःख विसरून त्या क्षणात लीन झाले. हळूहळू त्यांच्या मनातील भीती कमी होऊ लागली. एकमेकांबद्दलची भावना वाढू लागली. कार्यक्रम संपल्यानंतर काहीतरी वेगळंच घडलं. लोकांनी एकत्र बसून ठरवलं, आपण एकमेकांना मदत करूया. काही जणांनी गरीब कुटुंबांना मदत केली. कुणी अन्न दिलं, कुणी काम केलं. गावात एक वेगळीच एकता निर्माण झाली. काही महिन्यातच गावाची परिस्थिती सुधारली. लोक पुन्हा उभे राहिले. त्यांना समजलं, बाळूमामांनी दिलेली सर्वात मोठी शक्ती म्हणजे एकता. एकदा त्या कार्यक्रमात एक वृद्ध भक्त म्हणाला, बाळूमामा आपल्याला फक्त चमत्कार शिकवत नाहीत, ते आपल्याला एकमेकांसाठी जगायला शिकवतात. त्या शब्दांनी सगळ्यांच्या मनात एक खोल परिणाम झाला. आता लोकांना समजलं होतं की खरा चमत्कार म्हणजे एकत्र येणं, एकमेकांना साथ देणं. पण पुढे अजून एक प्रसंग येणार होता, जो दाखवणार होता की बाळूमामांच्या नावाने जीवनात कसं पूर्णपणे परिवर्तन घडू शकतं. बाळूमामांच्या शिकवणीचा प्रभाव आता फक्त श्रद्धेपुरता मर्यादित राहिला नव्हता. तो लोकांच्या आयुष्यात खोलवर उतरू लागला होता. काही लोकांच्या जीवनात इतका मोठा बदल घडत होता की ते स्वतःलाच ओळखू शकत नव्हते. असाच एक प्रसंग एका तरुणाच्या आयुष्यात घडला. तो तरुण सुरुवातीला खूप वेगळा होता. रागीट स्वभाव, वाईट सवयी, चुकीची संगत. त्याला जीवनात काहीच दिशा नव्हती. घरच्यांनाही त्याच्याबद्दल चिंता वाटायची. अनेकदा त्याला समजावलं, पण काहीच फरक पडत नव्हता. हळूहळू त्याचं आयुष्य अधिकच बिघडत गेलं. मित्र सोडून गेले, पैशांची अडचण वाढली आणि घरातही तणाव निर्माण झाला. तो पूर्णपणे एकटा पडला. एक दिवस तो खूप निराश होऊन गावाबाहेर बसला होता. त्याच्या मनात अनेक वाईट विचार येत होते. आता आयुष्याचा काही उपयोग नाही असं त्याला वाटत होतं. तेवढ्यात तिथून एक वृद्ध माणूस जात होता. त्याने त्या तरुणाकडे पाहिलं आणि शांतपणे त्याच्या बाजूला बसला. त्याने काहीही उपदेश केला नाही, फक्त एवढंच म्हणाला, कधी बाळूमामांचं नाव ऐकलं आहेस का? तो तरुण थोडा चिडून म्हणाला, मला या गोष्टींवर विश्वास नाही. वृद्ध माणूस हसला आणि म्हणाला, विश्वास नसला तरीही हरकत नाही, पण एकदा मनापासून त्यांचं नाव घेऊन बघ. तो तरुण
काही क्षण शांत झाला. त्याच्या मनात काहीतरी हललं. त्या रात्री तो घरी गेला आणि पहिल्यांदाच त्याने मनातल्या मनात बाळूमामांचं नाव घेतलं. काही दिवस गेले आणि हळूहळू त्याच्या मनात बदल होऊ लागला. त्याचा राग कमी होऊ लागला. त्याला आपल्या चुका दिसू लागल्या. त्याने हळूहळू आपल्या वाईट सवयी सोडायला सुरुवात केली. नवीन काम शोधलं. घरच्यांशी चांगलं वागायला सुरुवात केली. हा बदल अचानक होणारा नव्हता, पण तो खरा होता. काही महिन्यांनी तो पूर्णपणे बदलला होता. आता तो शांत, समजूतदार आणि जबाबदार झाला होता. एक दिवस तो त्या ठिकाणी पुन्हा गेला जिथे त्याला तो वृद्ध माणूस भेटला होता, पण तिथे कोणीच नव्हतं. त्याला समजलं, कदाचित तो फक्त एक माणूस नव्हता, तो एक संदेश होता. त्या तरुणाच्या डोळ्यात अश्रू आले, पण यावेळी ते दुःखाचे नव्हते, ते कृतज्ञतेचे होते. ही घटना दाखवून गेली की बाळूमामांची खरी कृपा म्हणजे माणसाच्या आत बदल घडवणं. पण पुढे अजून एक प्रसंग येणार होता, जो दाखवणार होता की त्यांच्या शिकवणी पुढच्या पिढ्यांसाठी कशा पोहोचतात. काळ पुढे सरकत होता. बाळूमामांचं भौतिक अस्तित्व संपून बरेच वर्ष झाले होते, पण त्यांची शिकवण, त्यांचं नाव आणि त्यांची आठवण मात्र दिवसेंदिवस अधिकच जिवंत होत होती. आता त्यांच्या कथा फक्त त्या काळापुरत्या मर्यादित राहिल्या नव्हत्या, त्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचू लागल्या होत्या. एका गावात एक लहान मुलगा होता, जो आपल्या आजीबरोबर राहायचा. त्याची आजी रोज रात्री त्याला झोपताना कथा सांगायची. त्या कथांमध्ये एक नाव नेहमी यायचं, बाळूमामा. तो मुलगा त्या कथा मन लावून ऐकायचा. त्याच्या लहानशा मनात अनेक प्रश्न यायचे. बाळूमामा खरंच होते का? ते आजही आपल्याला ऐकतात का? एक दिवस त्याने आपल्या आजीला विचारलं. आजी हसली आणि म्हणाली, हो, ते आजही आहेत, पण त्यांना पाहण्यासाठी डोळ्यांपेक्षा मन सुंदर लागते. त्या शब्दांनी त्या मुलाच्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण झाली. काही दिवसांनी त्या मुलाच्या आयुष्यात एक छोटा प्रसंग घडला. तो शाळेत गेला होता, पण त्याला खूप भीती वाटत होती, कारण त्या दिवशी त्याची परीक्षा होती. त्याला वाटत होतं की मी पास होणार नाही. त्याने डोळे मिटले आणि आपल्या आजीकडून ऐकलेलं नाव आठवलं, बाळूमामा. त्याने मनातल्या मनात त्याचं स्मरण केलं. हळूहळू त्याची भीती कमी झाली. त्याच्या मनात एक शांतता आली आणि तो आत्मविश्वासाने परीक्षा देऊ लागला. त्या दिवशी त्याला एक गोष्ट समजली की बाळूमामा फक्त मोठ्या संकटातच मदत करत नाहीत, ते लहान लहान क्षणातही आपल्याला साथ देतात. तो मुलगा मोठा होत गेला, पण त्याच्या मनातील श्रद्धा कायम राहिली. तो आपल्या आयुष्यात जे काही करत होता त्यात एक गोष्ट कायम ठेवत होता, प्रामाणिकपणा, करुणा आणि देवावर विश्वास. आणि एक दिवस तोही इतरांना कथा सांगू लागला बाळूमामांच्या. अशा प्रकारे त्यांच्या शिकवणी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहिल्या. हीच त्यांची खरी अमरता होती. एकदा त्या मुलाने, जो आता मोठा झाला होता, त्याने आपल्या आजीला विचारलं, बाळूमामा इतके मोठे कसे काय झाले? आजी शांतपणे म्हणाली, कारण त्यांनी स्वतःसाठी काहीही मागितलं नाही, ते फक्त इतरांसाठी जगत होते. त्या उत्तराने त्याला सगळं काही समजलं आणि तो मोठमोठ्याने बोलू लागला, बाळूमामाच्या नावानं सांग भलं. बाळूमामांच्या या संपूर्ण प्रवासाचा शेवट आपण पाहत आहोत. पण खरं सांगायचं तर ही समाप्ती नाही, ही एक नवीन सुरुवात आहे. कारण अशा संतांचं जीवन कधीच संपत नाही. ते त्यांच्या शिकवणुकीमध्ये, त्यांच्या आठवणीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वागण्यात जिवंत राहतात. जेव्हा आपण त्यांच्या बालपणाकडे पाहतो तेव्हा एक साधा निरागस मुलगा दिसतो, पण जसजसं त्यांचं आयुष्य पुढे सरकतं तसतसं त्या साधेपणामध्ये एक दिव्यता निर्माण होते. त्यांनी कोणतीही मोठी पदं मिळवली नाहीत, कोणतंही मोठं साम्राज्य उभारलं नाही, पण त्यांनी माणसांच्या हृदयावर राज्य केलं आणि ते सर्वात मोठं यश होतं. त्यांच्या जीवनात अनेक प्रसंग आले, सुख दुःख, संघर्ष आणि सेवा. पण प्रत्येक वेळी त्यांनी एकच मार्ग निवडला, प्रेमाचा आणि करुणेचा. त्यांनी कधीच कोणावर राग धरला नाही,
कुणाचं वाईट केलं नाही. उलट ज्यांनी त्यांना समजलं नाही त्यांनाही त्यांनी आशीर्वादच दिला. आज आपण त्यांच्या कथा ऐकतो, त्यांच्या चमत्कारांबद्दल बोलतो. पण जर आपण फक्त तिथेच थांबलो तर आपण त्यांच्या जीवनाचा खरा अर्थ समजून घेत नाही. बाळूमामा आपल्याला चमत्कार दाखवण्यासाठी नाही आले होते, ते आपल्याला माणूस बनवण्यासाठी आले होते. त्यांनी आपल्याला शिकवलं की कोणत्याही परिस्थितीत आपली माणुसकी जपावी. दुसऱ्यांच्या दुःखात उभं राहणं हीच खरी सेवा आहे. की देवावर विश्वास ठेवणं म्हणजे फक्त प्रार्थना करणं नाही, तर विश्वासानुसार जगणं आहे. एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, आपण त्यांच्या शिकवणीप्रमाणे जगतो आहोत का? आपण कोणाचं दुःख कमी केलं आहे का? आपण कोणाला आधार दिला आहे का? जर उत्तर हो असेल तर समजा बाळूमामा तुमच्यासोबत आहेत. आणि जर उत्तर नाही असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. आजपासून सुरुवात करा, कारण त्यांच्या दृष्टीने प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे स्वतःला बदलण्याची आणि कुणाचं तरी आयुष्य उजळवण्याची. ही कथा इथेच संपते, पण तिचा प्रभाव तुमच्या मनात कायम राहील. जेव्हा जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा तेव्हा फक्त एकदा मनापासून त्यांचं नाव घ्या आणि मग शांतपणे पहा. तुमच्या मनात एक शक्ती निर्माण होईल जी तुम्हाला पुढे नेईल. शेवटी एवढंच, बाळूमामा कुठेच गेले नाहीत, ते इथेच आहेत. तुमच्या विश्वासात, तुमच्या चांगल्या कर्मांमध्ये आणि तुमच्या प्रत्येक त्या कृतीत जी प्रेमाने केली जाते. अशी होती ही संत बाळूमामांची पवित्र, मनाला स्पर्श करणारी आणि जीवनाला योग्य दिशा देणारी चरित्रकथा. त्यांच्या प्रत्येक कृतीतून आणि शिकवणुकीतून आपल्याला एकच संदेश मिळतो: चांगले कर्म करा, प्रेमाने जगा आणि देवावर अढळ विश्वास ठेवा. ही कथा सांगताना किंवा वाचताना माझ्याकडून काही शब्दांची चूक झाली असेल, काही कमी जास्त राहिलं असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा करा. ही सेवा मी एक भक्त म्हणून बाळूमामांच्या चरणी अर्पण करत आहे. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, इतरांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा. कारण भक्ती वाढवल्याने भगवंत प्रसन्न होऊन 2 हात वर करून आपल्याला आशीर्वाद देतात. तसेच कमेंट बॉक्समध्ये बाळूमामांच्या नावानं सांग भलं नक्की लिहा. अशाच भक्तिमय आणि आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांनी तुमची काळजी घ्या. बाळूमामाच्या नावानं सांग भलं. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. सांब सदाशिव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वसणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम असो. जय श्री कृष्ण. राधे राधे.